गोलंदाजीसाठी आणि समोर भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। अभिमान आपल्या नवी मुंबईचा भूषण पाटील असा एकमेव खेळाडू ज्याने मात्र दुबई कतार मध्ये जाऊन मात्र चॅम्पियनशिप पटकावलेली आहे। 10PL ची स्पर्धा कॅप्टन्सी करत असताना मात्र त्यांनी 10PL ची स्पर्धा जिंकलेली आहे। असा एकमेव खेळाडू नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हा सुपरस्टार खेळाडू अभिमान वाटतो भूषण पाटील नवी मुंबईचा आणि तो सध्या स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय। यावेळेस शॉर्ट पूल करायचा होता परंतु डिक्लेरेशन मध्ये एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते। भूषण पाटील सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे। मग दिवाळीच्या मैदानावरती जे षटकार आम्ही पाहिले भूषण पाटीलचे, मग गोठवलीच्या मैदानावरती ही चांगली फटकेबाजी केली आणि आज ही मात्र त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे। जुगावच्या मैदानामध्ये ट्रायंग्युलर मध्ये पोहोचलाय। जुगावच्या मैदानामध्ये हा अश्विन कुमार तुर्बे संघ। यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे। यावेळेस समोरच्या दिशेला मिस फिल्डिंग झाली आहे परंतु एक रन मिळेल, जास्त नुकसान होणार नाही या फिल्डिंग करणाऱ्या टीमला। टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल धावा आतापर्यंत झाल्या 7-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला। असाच एक फटका आम्ही पाहिला आहे रीलवरती। आता जी रील व्हायरल होती KK स्पोर्ट्सच्या माध्यमातून भूषण पाटील यांची 8 झाल्यात, 8 धावा 10 फलकावरती लागल्यात। 3 बॉल आतापर्यंत झालेत। गोलंदाज पुणे साहिल तयार होत आहेत। यावेळेस नमित पाटीलच्या बॅटमधनं समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता ऑन साइडला परंतु तो समोरच्या दिशेला गेलाय। हा चांगला फटका चौकार आलाय, 4 धावा मिळतील। या 4 धावेबरोबर मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा 12 धावा 10 फलकावरती लागल्यात। अश्विन कुमार तुर्बे संघ चांगल्या फॉर्म मध्ये, चांगला मोमेंटम त्यांना मिळालेला। मोठ्या मोठ्या टीमला मात्र पराभूत करून हा संघ ट्रॉफी जिंकतोय। यावेळेस भन्नाट वेगाने पाहिलं गोलंदाजाने पाणी कुठे साचलाय त्याच वरती पिच झाला बॉल आणि त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला। शेवटचा एक बॉल शिल्लक असणार। टीमची धावसंख्या 10 फलकावरती 12 लागलेली या विकेट अजूनपर्यंत एकही गमावली नाहीये। मोठ्या धावसंख्येची आवश्यकता आहे। यावेळेस आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय की काय, याचा आणखीन एक बॉल डॉट बॉल आली। यावेळेस कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न नमित पाटील यांचा स्ट्रॉंग अपील करतायत परंतु पंचांना काही इंटरेस्ट नाही या अपीलमध्ये। 2 ओव्हरचा खेळ संपला। 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अश्विन कुमार तुर्बे संघ जाऊन पोहोचलाय 12च्या घरामध्ये। बिनगडी बाद 12 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात अश्विन तुर्बे संघ। चला शेवटचा अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे। 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलेत। चला गोलंदाज नाव आमच्यापर्यंत कळवा। जय मल्हार चोळेगाव टीम। योगेश आला, मुकेश आला गोलंदाजीसाठी। समोर भूषण पाटील, नवी मुंबईचा कोहिनूर सध्या बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये, हा फटका लाजवाब होता भूषण पाटीलचा। इट्स आउट ऑफ द पार्क। षटकार आला भूषण पाटीलच्या बॅटमधनं 6 धावा आणि या 6 धावे संख्येने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल स्कोर कार्ड वरती रन 18 धावा 10 फलकावरती भूषण पाटील लाजवाब षटकार ठोकलाय। मुकेश यांच्यावरती प्रहार 3ऱ्या ओव्हरमध्ये। यावेळेस बॅटची एज लागली डिक्लेरेशन मध्ये एक सिंगल रन। 19 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। नमित पाटील भूषण पाटील एक विस्फोटक जोडी आहे अश्विन कुमार तुर्बे या टीमची। हा संघ थोडासा कोलॅप्स झाला होता, फॉर्म पासून झगडत होता। भूषण पाटीलच्या बॅटवरती बॉल व्यवस्थितपणे येत नव्हते परंतु पुन्हा एकदा तोच दरारा, ती दहशत घेऊन कुमार तुर्बे संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता। स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेला हा बॉल भन्नाट वेगाने भूषण पाटील यांच्या बॅटवरती हा बॉल। टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती रन लागलेली आहे 19। 3 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये। यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा, एक सिंगल रन
पळून काढलेली आहे, दुसरीचा प्रयत्न होणारा नाही आहे, एक सिंगल रन मिळणारा. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल स्कोर कार्डवरती रन लागलेले आहेत 20 धावा. शेवटचे 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. नमित पाटील यांच्या बॅटमधनं एक चौकार आला, भूषण पाटीलच्या बॅटमधनं या ओव्हरमध्ये एक षटकार आला. त्याच्यानंतर मात्र मुकेशने कमबॅक केलेला आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं भूषण पाटीलला. यावेळेस जर पाहिलं तर हाही चेंडू मात्र चांगला होता, परंतु दिशा खराब होती आणि वाईट बॉल मिळाला. एक एक्स्ट्रा रन मिळाली आहे अशू 11 कुमार 11 तुर्भे या टीमला. टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 21. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. यावेळेस भन्नाट वेगाने प्लॅन मिस, आणखीन एक चेंडू निर्धाव टाकला गेला, आणखीन एक बॉल डॉट बॉल. नमित पाटील संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, बॅटला बॉल व्यवस्थित लागत नाहीये आणि या खेळपट्टीवरती थोडासा संघर्ष पाहायला मिळतो नमित पाटीलचा. यावेळेस फटका हवेमध्ये मिस टाइम झाला, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी रन होणार नाहीये. चला प्रयत्न केलाय भूषण पाटीलने, प्रयत्न केला आणि तो सक्सेस देखील झालेला आहे. या मिळाल्या 2 धावा भूषण पाटीलने आणि नमित पाटीलने 2 धावा कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला, 23 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा आणखीन एक षटक शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, पहिलाच राऊंड खेळत आहेत दोन्ही टीम्स आणि शेवटचा एक षटक अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. चला फर्स्ट एड किटची गरज आहे सध्या तिसगाव टीमच्या कॅप्टनला. खऱ्या अर्थाने तिथून मोमेंटम चेंज झाला, तिथून थोडासा ब्रेक मिळाला. त्याच्यानंतर जे 2 षटकार हितेशने ठोकले त्यात 12 धावा भरपूर महत्वाच्या ठरल्या. चला शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज नवीन आलेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलेले आहेत. विक्रांत आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये आणि समोर भूषण पाटील आहेत. मोठे फटके आलेले नाही आहेत. अशू 11 कुमार 11 तुर्भे टीमसाठी धावा जास्त प्रमाणामध्ये आलेल्या नाही आहेत, फक्त 23 धावा आल्यात. यावेळेस शॉट पुल करायचा होता, चेंडू बराच का हवेमध्ये, विकेट किपर चेंडूच्या खाली, कॅच झाली आहे ड्रॉप आणि कॅच झाली आहे ड्रॉप. त्याच्यानंतर मात्र भूषण पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. जरी झेल सुटला असला तरी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये भूषण पाटील बाद झालेत. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता, तेव्हा जर रन घेतले असते तर कदाचित भूषण पाटील जे आहेत ते अजूनपर्यंत क्रीजमध्ये असते. परंतु भूषण पाटीलने स्टार्ट कधी घेतला, ज्या वेळेस त्याच्या हातातनं झेल ड्रॉप झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वनडाऊनच्या स्वरूपामध्ये राहुल कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल कांबळे यांची बॅटिंग आम्ही पाहिली होती दिव्याच्या मैदानावरती. काय भन्नाट बॅटिंग केली होती. गोटोलीच्या मैदानामध्येही त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. राहुल कांबळे याच्या शरीरावरती तुम्ही जाऊ नका. हा षटकार भरपूर लांब लचक मारतो, सध्या तो नॉन स्ट्राईकला. चला नमित पाटील स्टँड अँड डिलिव्हर. नमित पाटीलच्या बॅटमधनं आलाय षटकार, संघर्षमय षटकार नमितच्या बॅटमधनं आलाय. गेल्या 3 ओव्हर पासून तो संघर्ष करतोय, मोठा फटका येत नव्हता, परंतु 4थ्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवरती स्टँड अँड डिलिव्हरचा फटका, समोरच्या दिशेला षटकार. टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती रन आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचलाय स्कोर 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. संघर्षमय धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न करतोय. चला आणखीन एक समोरच्या दिशेला, आणखीन एक वाव लाजवाब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र आपल्या टीमसाठी तब्बल 4 धावा वाचवल्यात. एकदा जोरदार टाळ्या त्या क्षेत्ररक्षकासाठी झाल्या पाहिजेत, कारण की पावसाचा खेळ आणि पावसाच्या खेळामध्ये एवढा एफर्ट्स देणं आपल्या टीमसाठी त्याला माहिती आहे. कुमार 11 तुर्भे टीमची गोलंदाजी भरपूर घातक आहे. जेवढ्या धावा वाचवता येतील ना तेवढ्या वाचवल्या जातील, कारण की भरपूर कमी स्कोरवरती थांबवण्यामध्ये यशस्वी झाला आतापर्यंत तरी चोळेगाव संघ. यावेळेस भन्नाट वेगाने हा बॉल निघून गेला. पंचांचा इशारा आलाय 22च्या माध्यमातून ही रन. बाईसच्या माध्यमातून एक सिंगल रन मिळणारा. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आता 32. 32 धावा. शेवटच्या अजूनही बॉल शिल्लक असणार आहेत 2.
चला यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ठोकलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना बॉल थांबवता येणार नाहीये. आणखीन एक बॉल सीमारेषा पार, नमित पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार, 4 धावा. टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना टोटल स्कोर कार्ड वरती रन आपल्याला पाहायला मिळतात 36 धावा. 36 धावा दाफलकावरती लागल्यात. हा शेवटच्या बॉल वरती मोठा फटका येणं. अश्विन कुमार तुर्बे टीमचे खेळाडू देखील सांगत असतील की 40 ओलांडून दे, फक्त फाईट करू शकतो, संघर्ष करू शकतो. 36 धावा दाफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की काय बॉल, पंच विचारपूस करतायत परंतु हा बॉल वाईड आहे. वाईट बॉल आलाय 37 धावा दाफलकावरती. शेवटचा एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक. टीमची धावसंख्या दाफलकावरती 37 आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटला कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल आलाय निर्धाव आणि अशा रीतीने मात्र 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या दाफलकावरती लागली आहे 37 आणि 38 धावसंख्येचं टार्गेट जे आहे ते सेट केलं आहे अश्रू 11 कुमार 11 तुर्बे टीमने जय मल्हार सोळेगाव या टीमच्या विरोधामध्ये. चला आम्ही विनंती करू कुमार 11 तुर्बे टीमला काही लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण की याच्यानंतर आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. चला जय मल्हार चोळेगाव टीम, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवायची आहे आणि मॅचला आपण करणार आहोत सुरुवात. अश्रू 11 कुमार 11 तुर्बे संघ फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाईल. बॅटर बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचे आहेत. ओमसाई चषक 2025 ओमसाई मित्रमंडळ कोपरीगाव आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ओमसाई मित्रमंडळ कोपरीगाव ओमसाई चषक 2025 स्वर्गीय नामदेव धाकल्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय आदरणीय कुलदीपजी ठाकूर यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफ्याज पुरस्कृत केल्या गेल्या. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने मॅचला करणार आहोत आपण सुरुवात. चला गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय अभि. सचिन गिरी सध्याच्या घडीला अभिची चर्चा संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये, कारण की अभिने मागच्या ज्या 2 टुर्नामेंट जिंकलेल्या आहेत या टीमने,
त्याच्यामध्ये अभिने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि ते चांगलाच माहिती आहे संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटवाल्यांना. कारण की जे चाहते आहेत, जे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जे चाहते आहेत ते सातत्याने प्रत्येक मॅच पाहतात. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅचला करूयात सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विक्रांत पाटील. विक्रांत पाटील यांच्यासाठी पहिलाच बॉल भन्नाट वेगाने. इथे विकेट कीपरने केली आहे चूक, परंतु ती चूक मागा ठरेल का जय मल्हार सोळेगाव टीमला. हेमंत पाटील मास्टर माइंड खेळ खेळला हेमंत पाटीलने. फलंदाज सलामीचा बाद झाला. भरपूर महत्वाचा खेळाडू होता विक्रांत पाटील. विक्रांत पाटीलचा खेळ हेमंत पाटीलने संपवला. हातातनं बॉल निसटला, परंतु नॉन स्ट्राईक वरती हेमंतने पाहिलं की संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना विक्रांत पाटील जय मल्हार सोळेगाव टीमचा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. विक्रांत पाटील आणि किरण शिंदे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये होती, परंतु विक्रांत बाद झाल्यानंतर आता किरणच्या संवेद मात्र नंबर क्रमांक 3 वरती फलंदाज त्याची साथ देण्यासाठी यालाय. अक्षय तायडे हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अभि भरपूर वेगाने बॉल टाकला गेला अभिच्या माध्यमातून. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतो नमित पाटील, भूषण पाटील, कारण की अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. प्लीज विनंती करतो थोडंसं सहकार्य करा. कंप्लीट आपल्याला मॅचेस पूर्ण करायच्यात, कारण की आपण वेळेनुसार या मॅचेसला सुरुवात केली होती. किरण स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस भरपूर वेगाने हा बॉल, पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल, ताकीद देखील गोलंदाजाला दिली आहे 1 बाउन्सची. अकाउंट ओपन झालाय जय मल्हार सोळेगाव टीमचं. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सोळेगाव टीमला आणि त्या 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्की करणारा. यावेळेस भन्नाट वेगाने पहा, वेग पहा या गोलंदाजाचा. भन्नाट वेगाने या गोलंदाजाची का चर्चा आहे, आम्ही का सांगतो. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सध्या ज्यावेळेस रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली ना, अभिने भरपूर इम्प्रेस केला. या गोलंदाजाची गोलंदाजी आम्ही दिव्याच्या मैदानापासून पाहत आलेलो आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करतोय अभि. भूषण पाटीललाही माहिती आहे हा गोलंदाज एक ताकदीचा गोलंदाज मिळाला आहे कुमार 11ला आणि इथून मात्र एक नवीन सुरुवात करायची आहे. म्हटलं होतं ना, हा संघ कोलॅप झाला होता, जिथे संघर्ष करत होता, परंतु तोच दरारा, तोच विश्वास ठेवत मात्र ती दहशत घेऊन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा उतरलाय. यावेळेस हा बॉल खाली राहिलाय. किरणला थोडासा मात्र दडपणामध्ये टाकलाय. आणि त्याचबरोबर दोन बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. आणखीन एक चेंडू भरपूर वेगाने, आणखीन एक बॉल, परंतु व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल दिला जाईल. टीमची धावसंख्या 10 फलकावरती. टोटल धावा लागल्यात 3 धावा. किरण म्हणत असेल या गोलंदाजाला जोरात मारणं थोडंसं कठीण आहे, टायमिंग करणं, टायमिंग भरपूर, त्याचा वेगाचा वापर केला जाईल. यावेळेस पहा, टायमिंग, वेगाचा वापर तो करत होता, परंतु हाही बॉल बॅटला बॉल लागलेला नाहीये. पण बॅटला बॉलला जर लागला नाही या गोलंदाजा तो मैदानाच्या बाहेरच जाईल. एवढ्या वेगाने बॉल देतोय विकेट कीपर जवळ. टोटल वाईट किती टाकले ते ओव्हरमध्ये? एकच टाकला. ओके, मग ओव्हर झाली. षटक क्रमांक पहिला संपलेला आहे आणि षटक क्रमांक 1 संपल्यानंतर 2 धावा झाल्या. 2 धावा, 2 वाईट टाकल्यात ना. येस येस, ओके. चला, आता चूक पंचांकडनं झाले, गुंडलेकरकडनं नाही. चला, यावेळेस पुन्हा एकदा भरपूर वेगाने हा बॉल, हेमंत पाटील यांच्या हातातही बॉल आलेला नाहीये. आणखीन एक चेंडू आपण पाहतो डिक्लेअर रिजन मध्ये. अभिची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय वेग दाखवला अभिने. कुमार 11 अश्विन तुर्भे टीमचा हा अभि इम्प्रेस करत चाललाय तमाम नवी मुंबईकरांना. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात. अभिने 4.
विकेट मिळाली एक, 4 धावा खर्च केल्यात, कठीण होत चालले आता टार्गेट आणि त्याच दरम्यान आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान घेणार आहोत. ओव्हर संपली आणि चला निलू दादा यांना विनंती करतोय की तन्मय पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांनी उपस्थिती आमच्या या स्पर्धेला दाखवली आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. यावेळेस आपण पाहतोय हेमंत पाटील यांच्यावरती मात्र प्रहार केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. डी पॉइंट मध्ये 1 रन मिळणारा, एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हेमंत पाटील पुन्हा एकदा तयार. हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. भूषण पाटील थोडंसं मात्र त्यांना कान मंत्र देत असताना भूषण पाटीलला माहिती आहे वेगाने बॉल जो आहे तो ऑन साइडला मारतात, परंतु बॉल जो आहे तो बॅकवर्ड पॉइंटला आणि त्याचबरोबर कव्हर्सला येऊ शकतो. म्हणूनच ते सातत्याने चपळ करतात. जे बॅकवर्ड पॉइंटला जो क्षेत्ररक्षक डी पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, त्यांना ते रेडी राहायला सांगतात की बॉल कोणत्याही क्षणी तुमच्याजवळ येऊ शकतो. यावेळेस जर पाहिलं तर वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. चेंडू झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 2 आणि 7 धावा धावफलकावरती लागल्यात. हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत पाटील यांचं एक षटक आम्हाला आठवत आहे. कदाचित बामणडोंगरी उलव्या परिसरामध्ये नाईटची स्पर्धा खेळत होते आणि 5 धावा डिफेंड केल्या होत्या हेमंतने. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेत. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करते. दुसरी धावी मात्र तीही पूर्ण केलेली आहे. जर थ्रो व्यवस्थित आला असता तर कदाचित हाही फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला असता. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलमधून मोठे फटके येणं भरपूर महत्त्वाचं असणार. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर भन्नाट वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक चेंडू निर्धाव आला. ते सर्व सूत्र मात्र अश्रू 11 कुमार 11 तुर्बे टीमच्या बाजूने चाललेले आहेत. जो त्यांनी मोमेंटम चालू ठेवला दिव्याच्या मैदानापासून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्लिप तैनात केली गेलेली आहे आपण पाहतोय, कारण की त्यांना माहिती आहे एक धाव भरपूर महत्त्वाची आहे. वाईट +1 हे थोडंसं नुकसान होऊ शकतं. वाईटच बॉल आहे. चला हेमंत पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने नमित पाटील यांच्या बोटांना बॉल चाकून डिक्लेरेशन मध्ये एक सिंगल रन. काय गोलंदाजी होती. ही विकेट भरपूर फास्ट आहे. कोपरीगावची विकेट, या मैदानाची विकेट भरपूर फास्ट आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आता थोडीशी गर्दी आम्हाला वाटते या मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. स्लिप तैनात केल्या गेल्या. भूषण पाटील सांगतोय एकही धाव आम्ही तुम्हाला घेऊन देणार नाहीये. एक धावेसाठी तुम्हाला आम्ही संघर्ष करायला लावणार आहोत. चला षटक क्रमांक संपले. दुसरं आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली 11 आणि आता आम्हाला ओम साई MTC लाईव्हचे जे टेक्निकल टीम आहे ते आम्हाला सांगेल. ऑपरेटर सांगतील 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 27 रनची गरज आहे. आमचे सचिन गिरी सर सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. 12 बॉलमध्ये 27 रनची गरज आहे या मॅचमध्ये. मॅच अजून संपलेली नाही आहे. मॅच अजून दोन्ही बाजूने ऑन आहे. 12 बॉल 27. 2 फटक्याने मॅच जय मल्हार चोळेगाव टीमच्या बाजूने झुकेल. पण ते 2 फटके लगवणं थोडंसं संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. रबर बॉलचा फायदा हा आहे की ज्या वेळेस गोलंदाजी करतो गोलंदाज त्यावेळेस त्याला जर ओलसर खेळपट्टी जर मिळाली तर तो बॅटरसाठी भरपूर कठीण होतो. ज्यावेळेस सुकी खेळपट्टी असते ना त्यावेळेस बॅटर भरपूर मजा घेतात, परंतु ज्यावेळेस गोलंदाज विकेटवरती पाणी साचतो ना त्यावेळी गोलंदाजीची मजा असते. राकेश यांचा पहिलाच बॉल भन्नाट वेगाने. आणखीन एक चेंडू निर्धाव आलेला. आणखीन एक बॉल डॉट बॉल आलेला. गोलंदाज पुन्हा एकदा राकेश तयार होत आहेत. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. फर्निचर डिस्ट्रॉय.
फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाला. सोळेगाव संघ थोडासा मात्र दडपणामध्ये सापडला. सोळेगावच्या बॅटरकडनं मोठे फटके येत नाही. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल आपण पाहिली तर ती 11च आहे. 10 बॉलमध्ये 27ची गरज आहे. आता 10 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज यश आलाय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर जोराने मात्र पाऊस सुरू झाला मैदानावरती आणि या धावा आता थोड्याशा कठीणच होत चालल्यात. कठीण होत चालल्यात या धावा. गोलंदाज होते पुन्हा एकदा तयार. यश आला आणि यशला मात्र पहिलाच बॉल पुन्हा एकदा बीट केला. खूप चांगली गोलंदाजी होती अश्वी 11 कुमार 11 तुर्बे टीम कडनं. 22च्या माध्यमातनं 1 रन मिळालेली आहे. चला 9 बॉल 26ची गरज आहे. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळालेली आहे. जय मल्हार सोळेगाव संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पॅनिक झाला आणि धावसंख्या मात्र फक्त स्थिरावलेली आहे 12 या आकड्यावरती. कठीण होत चालले आता हे आव्हान जे आहे ते कठीण होत चाललंय. तिसगाव टीमने देखील एक सामना जिंकला. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो तिसगाव टीमच्या विरोधामध्ये खेळेल. साई सागर युनायटेड ऐरोली एक प्रतिनिधी प्लीज विनंती करतोय आमच्या मंचावर यायचं आहे. एक प्रतिनिधी खेळाडू कोणीही चालेल. आपण व्यासपीठावरती या. यावेळेस जर पाहिलं तर दुर्गेश यांच्यासाठी हा बॉल जो दुर्गेश नॉन स्ट्राईक वरती आहे. विक्रांतची विकेट भरपूर महत्वाची होती. जो व्यावसायिक खेळाडू देखील मोठमोठ्या टीम्स कडनं खेळलाय विक्रांत आणि त्याची विकेट भरपूर महत्वाची होती. चला एक सिंगल रन मिळणारा. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावसंख्येची गरज असणार आहे ती म्हणजे 24 रनची गरज आहे. 6 चेंडू 4 षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सन्मेश वाघमारे हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. सन्मेश वाघमारे यांना मी पहिल्यांदा पाहिलं होतं इच्छापूर्तीच्या स्पर्धेमध्ये. रबर बॉल ची जी स्पर्धा होती इच्छापूर्तीच्या मैदानावरती तिथे सन्मेश वाघमारेला मी पाहिलं होतं. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि पहिलाच निर्धाव चेंडू टाकला गेला. आता 5 मध्ये बनवायच्या 24 धावा 4 षटकार. 5 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. विक्रांत सारख्या फलंदाजाला हेमनने बाद केलं. मास्टर माइंड खेळ खेळला आणि तो भरपूर महत्वाचा खेळाडू होता या जय मल्हार सोळेगाव टीमचा. यावेळेस वाईट बॉल टाकला गेला. एक सिंगल रन मिळणारा. 5 मध्ये बनवायच्या 23 धावा 5 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 23 रनची गरज. याही वेळेस हाही बॉल निर्धाव आणि आता 4 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. 4 बॉल आणि 22 रनची गरज आहे. विकेट किपरने बॉल गॅदर केला त्याच कारणामुळे स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकत नाहीयेत. थोडंसं कठीण होत चालला. चला आणखीन एक चेंडू निर्धाव आला. कदाचित आता औपचारिकता सुरू असणार या मॅच मध्ये. अरे की पूर्णपणे या मॅच वरती अभिराज्य गाजवलाय ते म्हणजे
अशू 11 कुमार 11 तुर्भे या टीमने. हा फटका आलाय, परंतु हा फटका येता येता भरपूर उशीर झाला. षटकार आलाय. 6 धाव मिळाल्या जय मल्हार सोळेगाव टीमला, परंतु हे षटकार जे आहेत ते अगोदर यायला हवे होते. ते षटकार येता येता भरपूर उशीर झाला. अशू 11 तुर्भे संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला हा फटका खेळले, त्या ठिकाणी षटकार आला. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. आता एक बॉल शिल्लक आहे आणि एका बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. एक बॉल शिल्लक आहे, 11 धावसंख्येची गरज असणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार सर्मेश वाघमारे. आणि अशा रीतीने मात्र जय मल्हार सोळेगाव संघ या स्पर्धेतनं बाहेर चाललाय. आणि पुन्हा एकदा अशू 11 कुमार 11 तुर्भे टीमच्या समोर विजेते म्हणून लिहिले जाईल. आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ते क्वालिफाय झाल्यात. 30 गाव त्यांच्या विरोधामध्ये तुर्भे गाव या दोन टीम्समध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. एक संघ कल्याण परिसरामधून आलाय आणि एक संघ याच नवी मुंबई मधला आपल्याला पाहायला मिळणार आहे. भूषण पाटील यांचा अशू 11 कुमार 11 तुर्भे संघ